नमस्कार. हे बघा झाडावर कसे मस्त टोमॅटो आलेत. अगदी कुंडीत लावलेलं झाड आहे टोमॅटोचं. आणि इतके जवळजवळ मुलगी म्हणते 1-1.5 किलो मम्मी मी टोमॅटो वापरले. आम्ही पुण्याला चाललोय. भाऊबीज आमची राहिली होती, म्हणजे मुलाची भाऊबीज करायची राहिली होती. पुण्याला म्हटल्यावरती तुम्हाला कळलं असेल की मुलीकडे चालली आहे. मुलांची भाऊबीज राहिली होती. आम्ही पुण्याला आलोय. बघा ही आमची परी आणि आमचा परा बसलाय व्हिडिओ गेम खेळतोय. हाय शिव, हाय. कुठे आलाय? कोणाकडे? हा आमच्या परीचा डान्स बघा. सुनबाई भांडी वाजते. हे बघा काय चाललंय. हे बघितलं, छान धुकं पडलेलं आहे. मस्त वाटते कारण पावसाळा काही जात नाही आहे. आणि हे मुलीची ते गॅलरी, त्यातलं गार्डन. पण आता गार्डन खूप सुकलंय कारण तिची तब्येत थोडी नरम असल्यामुळे इकडे काय बघता येत नाही तिला. मुलं मॉलमध्ये आले आणि आता आम्ही बहिणीकडे आलो. बहीण पण माझी पुण्याला असते. तिला नाच झाली आहे, तिला बघायला आलोय आम्ही. किती छान गप्पा मारते बघा. शिव बोल, शिव बोल. माझी सुनेने घेतले नातू माझा तिच्या मागे मागे. आणि ही बाजूला बसली, ती माझी बहीण. तिच्याकडे आम्ही आलोय. कचरा विचारायचा. छान मस्त असं एकमेकांकडे येते बघ. बरोबर त्याच्याकडे आली. घेऊन जाऊया. कशी बघते पण आपल्या. अगं खरंच ए बघ श्वेता बघते पण कशी. आता आम्ही सगळे जेवून जाणार, तेव्हा बहीण जेवणाला लागली आहे. हिला पण ओळखत असाल, ही पण यूट्यूबवरती जेवणाचे व्हिडिओ टाकते, शिला निगुडकर म्हणून. आता आम्ही सगळे जेवून जाणार आहोत. मस्त बोंबील फ्राय चालले. पहिल्यांदा आई कशी दोन तवे ठेवले. मला पण ते सुकं सुकं वाटतं नंतर ना. मी मीठ लावून पाणी काढून टाकते. इतकी माणसं आहेत. हे झाले बोंबील फ्राय चालू आहे दुसरीकडे. छान असं थोडं वेगळ्या हाताची टेस्ट मिळते. हे कोलंबीचं कालवण आहे. आणि तिथून नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा माझा भाऊ पण आलेला, माझी भाऊजे आई वगैरे आलेले, तिकडे बहिणीकडे आलेले. त्यांची पण भाऊबीज राहिली होती, आमची पण भाऊबीज राहिली होती. मग ते लोक सगळे पुन्हा माझ्या मुलीकडे आले इकडे. काढला
आई, माझा भाऊ, हा क्या भाचा. रिझल्ट आहे? आज आपण पुण्याला असतो, याच्याकडेच आता आम्ही क्या गेलो. रिझल्ट कालचं आहे? तुम्हाला दाखवलं ना जेवण, यालाच मुलगी झाली. असे सगळे आम्ही मधून ना असे मिळत असतो. बरं वाटतं थोडं. एक गेलं समजलं की आम्ही ज्यांना शक्य आहे ते आम्ही एकत्र पोचतो. मुलांची कशी धमाल चालली बघा एकत्र बसून. मुलं पण मजा करतात. काही नाही मग केक आणला. तो बघा केक कसा. अशी सगळी धमाल. आणि आता आमची भाऊबीज चालू झाली आहे. आमची परीबाई बसली आहे आणि हा आमचा मस्त्या. टिकवलं ना तर हे नातं खूप छान आहे. बहीण भावाचं मस्त आहे. एकमेकाला त्यांना आधार आहे. कारण आई बाबा बघा, बहिणीला काय, भावाला काय, म्हणजे मुलाला काय, मुलीला काय, आई वडील किती पुरतात. कधी लवकर जातात, कधी नाही त्यांच्याशी काही शेअर करू शकत. तर बहीण भावंड एकमेकाला शेअर करतात. तिने काय असं नजरेचं त्याला हातात बनवलं. तिनेही हातात असं नजरेचं, दोघांनी एकमेकाच्या हातात नजरेचं बनवले. यांना नजर नको लागायला म्हणून असं सगळं भाऊबीज पार पडली. बरं वाटतं मला अशी मुलं एकत्र आली, छान एकमेकाशी बोलली, खेळली. खूप छान वाटतं. कारण हेच प्रसंग हळूहळू विरत चालले. खरंच भेटत जा, बोलत जा, एकमेकाची काळजी करत जा. तर आईवडिलांनंतर तुम्हीच असता एकमेकांना. मुलं बघा, तुमच्यामुळे ही तुमची मुलं एकत्र आलेत, ती एन्जॉय करतायत, त्यांना आनंद मिळतोय. तुम्ही जितके छान राहाल तेवढी तुमची मुलं एकत्र खेळतील, मजा घेतील. काही ठिकाणी तर मी मुद्दाम आवाज म्यूट केला नाही आहे. म्हटलं बघा काय मजा धमाल चालली आहे ती. एवढंच करायचं होतं पण एवढा गोंधळ होता ह्यांचा, काय विचार नका. बघून अगदी मन सुखावत होतं. अशी सगळी भाऊबीज पार पडली. कशी वाटली माझी पुण्याची फेरी, भाऊबीज, माझ्या बहिणीकडे जाणं, तिची छोटी बेबी. माझ्या आयुष्यात जे काही चांगले प्रसंग येतात ते मी तुम्हाला शेअर करते, दाखवते. त्यातून मला काय बरं वाटते, काय चांगलं वाटते ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. कारण ही काळाची गरज आहे. नमस्ते.